आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून 10वी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करायला हवी। राज ठाकरेंची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी। मराठी भाषा बाजूला सारण्यासाठी राजकीय प्रयत्न होत आहेत असा आरोप। या वर्षापासून पहिली ते 10वी पर्यंत मराठी सक्तीचं केलंय। उच्च शिक्षणही मराठीत करणार आहोत। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती। तर शिक्षण पण चांगलं ठेवा, पुढे शिक्षक सुद्धा चांगले ठेवा, नाहीतर पुढे गोंधळ होईल, राज ठाकरे यांचं वक्तव्य। पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम, मग आपल्याला का नाही? नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनात बोलताना राज ठाकरेंचं वक्तव्य। यूपीप्रमाणे राज्यात देवा नावाचा नवा बुलडोझर पॅटर्न, माझं कोण वाकडं करू शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, नितेश राणेंचा दावा। नितेश राणेंसारखा टिल्ल्या महागुरू बनायला चाललाय, त्यांना अजून राजकारणातील अक्कलदाढ आलेली नाही, भाजपने भुंकणारा माणूस पाळलाय, खासदार विनायक राऊतांचा नितेश राणेंवर जहरी टीका। मुस्लिम आणि धनगर समाजाला जे सरकार न्याय देईल त्यांच्या सोबत ताकदीने उभं राहू, त्यांनी नाही दिलं तर आमचं सरकार आल्यावर आरक्षण देऊ, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर लॉबी आणि कॉन्ट्रॅक्टरमुळे मुंबईची हवा दूषित, अनेक वेळा प्रश्न उपस्थित करूनही दुर्लक्ष, वरळीत आयोजित मॅरेथॉन दरम्यान आदित्य ठाकरे यांचा आरोप। अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते मेसपूर रस्त्याचं 2 वेळा भूमिपूजन, ज्यांचं लेकरू त्यांनीच बारसं करावं, शेजाऱ्यांनी नाही, नवनीत राणे यांची यशोमती ठाकूर यांवर टीका।